नमस्कार, रुपाली कांबळे डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। पाऊस येत आहे, गरम गरम खाण्याकरिता काही ना काही पाहिजेच। तर म्हटलं चला आज आपण चटपटीत अशी डिश बनवूया। इथे मी 2 ते 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडासा रवा टाकलेला। 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे, तर पोहा खाच्या चम्मचनी 4 ते 5 चम्मच रवा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकलेला, पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच ओवा टाकलेला आणि तूप टाकायचं आहे। इथे मी तूप घेतलेला आहे। इथे आपण तेलाचा पण वापर करू शकतो। तूप विरघळून नाही घेतलेला आहे। या पद्धतीनेच तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि तूप, मीठ, ओवा घेतलेला आहे, तर तूप पूर्ण पिठाला चोळून घेऊया। लाडू बनायला पाहिजे आणि तुटायला पाहिजे याप्रमाणे आपल्याला तूप घ्यायचं आहे। याप्रमाणे छान असं पूर्ण पिठाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेले होते, ओवा घेतलेले होते, पूर्ण पिठामध्ये मिक्स झालेला आहे। थोडे थोडे पाणी घेऊन मी पीठ भिजवून घेतलेले आहे। पाऊस आला की सगळ्यांना वाटतं मस्त गरम गरम चहा आणि गरम गरम डिश खाण्याकरिता खूप छान लागत असतं, म्हणून आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे। पीठ मळून झालेलं आहे। या पद्धतीने पीठ मळून घेतलेले, फार गिलसर नाही, फार घट्ट पण नाही। छान असा पाऊस पडत आहे, तर म्हटलं चला आज आपण चटपटीत डिश बनवूया। घरच्यांना पण चटपटीत डिश पाऊस आला की खायला आवडत असतं, म्हणून मी आज ही रेसिपी बनवलेली आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करत आहे। पाऊस आला की तुम्ही काय बनवत असता नक्की कमेंट करून सांगा। इथे मी पोहा खाच्या चम्मचने 2 चम्मच धने घेतलेले आहे, जिरं घेतलेलं आहे 1 चम्मच, 1 चम्मच सोप घेतलेला आहे, मिरे पण घ्यायचे आहे। मिरे आणि धने परतून घेत आहे। यामध्ये टाकूया सोप, पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच आणि जिरं टाकूया। वास सुटत असतो याप्रमाणे आपल्याला परतून घ्यायचं आहे। परतून कसे झाले ते आपल्याला सहज कळणार, वास सुटत असतो, समजायचं आपले मसाला परतून झालेला आहे। धने, सोप, जिरं आणि मिरे थंड होऊ दिलेले, नंतर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। फार बारीक नाही करायचं आहे, थोडं जाडसरच ठेवायचं आहे। छान असा आपला बटाटा चटणी बनवण्याचा मसाला तयार आहे। कढई घेतलेली, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। मसाला बनवण्याकरता फार जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे। इथे मी 3 मीडियम आकाराचे बटाटा घेतलेले, बटाटा शिजवून घेतलेले होते, मॅश करून घेतलेले, मसाला बनवून तयार आहे। इथे मी आलं किसून टाकत आहे, किंवा मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरी चालेल, किंवा बारीक तुकडे घेतले तरी चालेल। मी किसून घेत आहे, कारण बाळ खाणार, बाळाला अख्खं आलं लागले की खाणार नाही, म्हणून मी किसून घेतलेलं आहे। छोटे छोटे पीस करून पण आलं घेऊ शकतो आपण। थोडंसं तेल घेतलेलं, यामध्ये आलं टाकलेलं, थोडंसं आलं झालं की यामध्ये आपण मसाला बनवून घेतलेला होता तो टाकूया। धने, मिरे, जिरं आणि सोप छान असं आलं तेलामध्ये होऊ दिलेला। नंतर जे मसाले परतून घेतलेले होते, मिक्सरमध्ये फिरून घेतलेले होते, ते यामध्ये टाकूया। आपण परतून घेतलेले होते, मसाला शिजलेलाच आहे, म्हणून जास्त वेळ तेलामध्ये होऊ द्यायचं नाही आहे। जास्त वेळ तेलामध्ये झाले तर काय होणार, मसाला आहे तो जळणार, म्हणून थोडाच वेळ होऊ द्यायचा आणि बटाटा आपण मॅश करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे। चटपटीत डिश आहे। गरम गरम पाऊस आला आणि गरम गरम खाण्याकरिता काहीतरी लागतं, तर चला पटकन बनणारी अशी डिश बनवूया। मसाला झालेला आहे, यामध्ये टाकूया लाल तिखट,
मसाला जळायला नाही पाहिजे म्हणून मी गॅस बंद केलेला आहे. यामध्ये थोडंच लाल तिखट टाकत आहे. इथे हिरवी मिरचीचा पेस्ट पण वापरू शकतो आपण, मिरची बारीक कापून पण वापरू शकतो किंवा लाल तिखट वापरू शकतो. मी इथे लाल तिखटचा वापर केलेला आहे. तिखट जास्त खात असेल तर तिखटचं प्रमाण इथे वाढवू शकतो आपण. मी कमी प्रमाणातच तिखट टाकत असते. मसाला झालेला आहे, लाल तिखट टाकलेला आहे. आता आपण मसाला टाकलेला आहे, बटाटा टाकलेला आहे, मिक्स करून घेऊया जेणेकरून पूर्ण बटाट्याला मसाला लागायला पाहिजे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊया. आपण बटाटा मॅश करून घेतलेला होता, टाकलेला आहे बटाटा. गॅस सुरू करून दिलेला, थोडंच परतून घेऊया आणि कोथिंबीर टाकूया. छान असा बटाटा समोसा बनवण्याची चटणी तयार आहे. मसाला तयार आहे. आहे ना पटकन बनणारी डिश. मसाला लवकर बनत असतं, वेळ लागतो तो समोसा तळण्याकरिता. आज आपण बनवत आहे गरम गरम समोसा. यामध्ये टाकलेला आहे आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाकला तरी चालेल. वरून कोथिंबीर टाकूया. कोणती पण डिश असो, कोथिंबीर टाकल्याने डिशला छान चव येत असतं. कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे. पीठ मळून घेतलेले होते, रव्याचा वापर केलेला म्हणून आधीच पीठ मळून बाजूला ठेवून दिलेले होते. तेव्हापर्यंत आपण मसाला बनवून घेतलेला आहे. आता आपण बनवूया समोसा. गोळा घेतलेला, इथे लहान मोठा आकार आपण देऊ शकतो. बाजूला तेल पण गरम होण्याकरिता ठेवलेला आहे. कमीच गॅस ठेवलेला, मोठा गॅस नाही ठेवायचा, कारण आपल्याला तेल फार जास्त गरम नाही पाहिजे. आम्हाला समोसा खूप आवडत असतं, तर बघा बाळ पण मला मदत करत आहे. फारसा वेळ लागत नाही, फक्त समोसा तळण्याकरिता वेळ लागत असतं. सहज आपण पटकन बनणार, या पद्धतीने घरी सगळ्यांना आवडणार, पोटभर खाऊ शकणार तर समोसा आपण घरीच सहज छान बनवू शकतो. चटपटीत डिश मुलांना तसेच मोठ्यांना खाण्याकरिता आवडत असतं. छान अशी चपाती लाटून घेतलेली. आता आपण समोसाचा आकार देऊया. मसाला भरल्यानंतर बाहेर निघायला नाही पाहिजे म्हणून पाणी लावलेलं आणि पॅक करून घेऊया. आता आपण मसाला बनवून घेतलेला होता, तो मसाला यामध्ये भरायचा आहे. पाऊस येत आहे तर म्हटलं चला चटपटीत डिश बनवूया. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की पाऊस येत असेल तर गरम गरम खाण्याकरिता काय बनवत असता. छान असे समोसे मी बनवून घेत आहे. चहा समोसे खाण्याकरिता खूप छान लागत असतं. पुन्हा मी समोसा कसा भरायचा ते तुम्हाला दाखवत आहे. चपाती लाटून घेतलेली, मधून कट दिलेला आणि समोसाचा आकार देत आहे. मसाला निघाला नाही पाहिजे म्हणून मी पाणी लावलेलं आणि पॅक करून घेत आहे. छान असे या पद्धतीने पूर्ण समोसा मी बनवून घेतलेले आहे. आहे ना बनवायला सोपी आणि चटपटीत डिश. आपण तेल गरम होण्याकरिता ठेवलेले होते. गॅस लो टू मीडियमच ठेवायचा. मोठ्या गॅसवर समोसा तळून नाही घ्यायचा आहे आपल्याला, नाहीतर काय होणार, बाहेरून शिजणार, आतमधून कच्चं राहणार. तेल या पद्धतीने गरम असायला पाहिजे, थोडेच बबल्स निघायला पाहिजे.
छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत पूर्ण समोसे मी तळून घेत आहे. दुसऱ्यांदा समोसे टाकणार तर आधी तेल थंड होऊ द्यायचं, नंतरच आपण बबल्स निघणार, थोडेच बबल्स निघणार याप्रमाणेच तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला पूर्ण समोसे तळून घ्यायचे आहे. नाहीतर काय होणार, बाहेरून शिजणार आणि आतमधून कच्चे राहणार. याप्रमाणे छान असं चटपटीत डिश सहज आपण घरी बनवू शकतो. घरी बनवले की सगळ्यांसाठी पोटभर पण होतात आणि चटपटीत डिश सगळ्यांसाठी आपण सहज घरी बनवू शकतो. फार जास्त साहित्य लागत नाही. इथे फक्त तेलाचा जास्त प्रमाणात वापर करायचा आहे. तेल याप्रमाणे घ्यायचं आहे की समोसा यामध्ये बुडायला पाहिजे. गरम तेल उरलेलं असेल तर त्यामध्ये लगेच भाजी करून घ्यायची, म्हणजे ते तेल जमा राहत नाही. पूर्ण समोसे मी तळून घेतलेले आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पाऊस येत आहे तर या पद्धतीने समोसे बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.